झाली होती. काय वाटतं आज त्यावर काही तोडगा निघू शकतो? यामध्ये तोडगा काढलाच पाहिजे आणि तो या अर्थाने काढला पाहिजे की देवेंद्र फडणवीसांचं हे सध्याचं भाग 2 म्हणजे पहिले धूम 1 ज्याच्यात शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि आता धूम 2 ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री आहेत. या दोघांनी यापूर्वी जे सांगितलेले जे त्यांनी दिलेले जे वचन होतं ते पूर्ण करावं. एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांच्या पाया पडून शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण घोषित केलं आणि नवी मुंबईतून आंदोलक गुलाल उधळून वापस गेले. त्याचं काय झालं? तुमची घोषणा काय होती? तुम्ही ताबडतोबीनं 2 तासात 1 तासात शासन निर्णय काढणार होते, त्याचं पुढे काय झालं? तुम्ही नेमकं आंदोलनाच्या वेळेस आंदोलकांना काय सांगितलं हे सार्वजनिक झालं पाहिजे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी 7 दिवसात आरक्षण मराठा समाजाला देऊ ही निवडणुकीच्या पूर्वीची त्यांची घोषणा होती. त्यांचंही स्मरण या निमित्तानं त्यांना करून द्यायचं आहे. आणि याबाबत मराठा आरक्षणाच्या बाबत धनगर समाजाला जसं फसवलं तसं देवेंद्र फडणवीसांनी फसू नये ही देखील अपेक्षा आहे. कारण 2014ला धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि तेही देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव आणि पहिली सही ही धनगर आरक्षणाची करू ह्या सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षात अजून धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. तीच गत मराठा समाजाच्या आरक्षणाची होऊ नये म्हणजे मिळवली. जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे, मात्र उपमुख्यमंत्री हे आपल्या गावी दरेगावला गेले, कसं पाहतात? मुख्यमंत्री असताना दरेगावला त्यांचं जाणं हे तेव्हापासूनचा एक वादग्रस्त आणि एक चर्चेचा विषय राहिला आहे. जेव्हा इथे कोणी काय ऐकत नाही किंवा एखाद्या मुद्द्यातून पळ काढायचा असतो तर ते लगेच शेतीतले त्यांचे फोटो व्हायरल होतात आणि वाटपामध्ये गडबड झाली, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर रुसून ते दरेगावामध्ये जातात अशी एकंदरीत महाराष्ट्रभर चर्चा आहे. मात्र तुर्तास या आंदोलनाच्या निमित्तानं दरेगावला जाण्याच्या पूर्वी मागच्या वेळेस नवी मुंबईमध्ये आपण जाऊन आंदोलकांना काय सांगितले होते, कोणचं आश्वासन दिलं होतं की ज्या आश्वासनामुळे आंदोलकांनी गुलाल उधळत हे परतले होते ते नेमकं आपण काय सांगितलं होतं ते एकदा त्यांनी स्पष्ट करावं. आम्हालाही त्यांची आठवण या निमित्तानं त्यांना करून द्यावीशी वाटते. आणि महाराष्ट्राची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करून आपण शपथ घेतली की मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण देऊ. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचीही शपथ खोटी घेतली होती का? तुम्ही शिवाजी महाराजांचाही जो वापर आहे हा राजकारणासाठी करता का? हे एकदा जे आहे ते कुठेतरी शिंदेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ सर्वश्रुत आहे. आंदोलककारी वापस त्यांनी आश्वासन देऊन परतवले होते हेही स्पष्ट आहे. आणि आता या आंदोलनानं आता शिगेवर पोचलेलं असताना त्यांनी यातून पळ काढणे म्हणजे ते कुठेतरी आता आपली भूमिका ही पूर्ण करत नाही हा त्यातला असणारा त्याचा अर्थ आहे. त्यांचं जर ऐकल्या जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे, अद्याप तोडगा निघत नाही. त्यावरती सरकारला शेवटी करायचं काय आणि देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे हेच काही समजायला मार्ग नाही. वास्तविक पाहता उपोषणाला बसण्याच्या 3 महिने आधी सदरबाबतची पूर्वसूचना नोटीस किंवा सध्याचं आंदोलन हे जाहीर करू नये. 3 महिन्यात ज्या सरकारने काही केलं नाही त्यांच्याकडून 3 दिवसाची अपेक्षा करणं हे संयुक्तिक जरी असलं तरी चुकीचं आहे. त्यांना या निमित्तानं त्यांचा फोडातोडा आणि राज्य करा हाच अजेंडा ते पुढे घेऊन जात आहेत. असा जर आरोप त्यांच्यावर केला तर तो चुकीचा नाही. आज त्यांनी काही सूचना केल्या त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना की ज्याप्रमाणे आपल्याला विधानसभेमध्ये यश मिळालं त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त भाजपाच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, कसं पाहता तुम्ही? खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे अमित शहाच आहेत. कारण कोण मंत्री होणार, कोणाला कोणतं खातं मिळणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणचा पक्ष तोडायचा, कोणचा फोडायचा या सगळ्याच्या संदर्भात अमित शहाच निर्णय घेतात. कोणची खदान कोणाला द्यायची, कोणचा पोट कोणाला विकायचा, कुठून कुठे रस्ता करायचा हे सगळं अमित शहाच ठरवतात. बाकी हे तर कठपुतलीच्या स्वरूपात वागणारी लोक आहे. त्यामुळे अमित शहा महाराष्ट्रामध्ये वरच्यावर येत असतात आणि जी काही आढावा असेल जो महाराष्ट्र किती विकला त्या अनुषंगाने आणि निर्णयाच्या अनुषंगानं तो घेत असतात. त्यामुळे कालचाही त्यांचा जो दौरा आहे हा याच अनुषंगाने झालेला दौरा होता आणि तेच सुपर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्या अर्थानं कुठेतरी रबरी शिक्का आहे असं म्हटलं असे चुकीचं ठरणार नाही. पवार आणि एकनाथ शिंदे पळ काढतायत आणि मुख्यमंत्री सुद्धा स्पष्ट करत नाही, काय कसं बघताय? आता हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे.
आणि सरकार म्हटल्यावर हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्रित आहे आणि या तिघांची ती जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पूर्ण मंत्रिमंडळाची आणि या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे सरकार या 3 पक्षाचं आहे. त्यामध्ये एक पुढे 2 मागे हा फक्त कुठेतरी नाटक करण्याची त्यांची एकंदरीत ही मोटस ऑपरेंडी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेत दुरुस्ती केल्यास या प्रश्नावरती तोडगा निघू शकतो, व्हायला पाहिजे, त्याबद्दल होईल शकतो. जातनिहाय जनगणना हा राहुल गांधींचा जो मुद्दा आहे तो मुद्दा पथदर्शक आहे. देवेंद्र फडणवीसांनी नीट याचा सोल्युशन काढण्याचं इच्छाशक्ती जर जागृत केली तर अनेक मार्ग आहेत आणि त्यातला रामबाण जातनिहाय जनगणना, अर्थातच आरक्षणाची मर्यादा वाढवणे हा त्यातला इलाज आहे. त्यांची जर इच्छा असेल आणि तयारी असेल तर तेलंगणामध्ये जातनिहायची जनगणना झाली त्याचं सादरीकरण हे त्यांच्यापर्यंत करता येईल. त्यामुळे या प्रश्नाच्या अनुषंगानं 19% OBC आज रोजी आहे, ही मर्यादा देखील वाढवल्या गेली पाहिजे आणि ही वाढवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय जर झाला तर तो सर्वसमावेशक स्वरूपाचा राहील. आरोप केला त्यांनी. जर आरोप करत असतील तर त्यानुसार त्याची शहानिशा करा. आंदोलन जे आहे हे लोक आंदोलन आहे, ते कोणा एकाच्या मेहरबानीच्या अनुषंगाने नाही, त्याच्यामध्ये अनेक लोक सहभागी होत असतील. मात्र अशा प्रकारचा राजकीय आरोप करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. या आंदोलनाला आपण डिवचत आहात. एकीकडे खाऊ गल्ली बंद करणे, पाणी मिळू न देणे, पावसात व्यवस्था न करणे, शौचालयासारख्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या महानगरपालिकेने उपलब्ध न करून देणे, यामध्ये आधीच आंदोलकांच्या विरोधातली एक भूमिका सरकारने घेतलेली असताना या प्रकारचे वक्तव्य म्हणजे सरकार हे आरक्षण सामाजिक न्यायाच्या आणि सामाजिक अंगाच्या ऐवजी हा राजकीय स्वरूपामध्ये या आंदोलनाला घेऊन जात आहेत, ते पूर्णतः चुकीचे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, नितेश राणे म्हणतात. नाही, राणेंपैकी कोणचे राणे म्हणतात आहे हा पहिले मुळात एक महत्त्वाचा विषय आहे. कारण 3 राणे 3 वेगवेगळ्या संदर्भ सांगतात. त्यांनी हा विषय काँग्रेसला विचारण्यापेक्षा त्यांचे जे वडील आहेत, जे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी झाली होती, त्या समितीचा जो अहवाल आहे तो काँग्रेसचं मत होतं, ते त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेऊन एकदा वाचावं, म्हणजे त्यांना आपसूक काँग्रेसचं मत काय ते कळेल. घटक आहे तर मागच्या वेळेस दिलेलं जे त्यांचे आश्वासन आहे त्याची त्यांनी पूर्तता करावी. तुर्तास हा पळपुटेपणा जो आहे हा माजी मुख्यमंत्र्यांना आणि आजी उपमुख्यमंत्र्यांना शोभत नाही.